जेवाय वाढू का तुम्हाला? हे सुंदरा जेवणाचं जाऊ दे. माझं डोक्यातलं काय तुला काय विचार काय नाही. मी काय उपाशी आहे का? मला काय कर 50 रुपये दे. 50 रुपये कुठनं देऊ मी? कुठनं देऊ मी? मग काय तुम्ही असं पिऊन येताय रोज? आहेत का माझ्याकडे रुपये आहे का साधा? अरे मीच कमवून तुझ्याकडे देतोय आणून तूच मला द्यायना होय. तुम्ही ना हे असं कमावताय दिसतंय की मला. बघ सुंदरे तुला सांगतोय बर का, एकदा ते मान नका द्यायचं. आपलं मात नाही फिरवायचं. ह्या दादाच्या डोक्यात जर नसली ना अक्कल तर मग सारे ह्यांग होत. माझ्याकडे नाही तर बघा तुम्ही तुमचं जेवायचं असले तर जेवा. माझ्याकडे नाही तर पैसे बिशे काय. बर घे तुझी तू. मी करतो माझ्या डोक्यानं काय करायचं ती. नाही देणार ना? नाही देणार. मग काय दुसऱ्यासाठी पैसा ठेवलाय का? अहो काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुमच्याशिवाय कोण आहे हो मला? सुंदरा तुला एक सांगतोय. मला एकतर कसं तरीच होतंय. तुला माहित आहे ना, मी जर आखलीच औषध नाही घेतलं ना मला लय त्रास होतो बघ. म्हणतोय ते 50 रुपये. अगं नाहीत माझ्याकडं. अगं सारखा नाहीचा पाडा नको लावू. तुला माहित आहे ना, तर माझं मग एकदा माता हल्ला की माझा हात बी नाही थांबत बघ. आताच बघ मला तरतरी भरली. नसल्यावर कुठनं देऊ मी? नाही देणार ना? नाही देणार. करतो मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते. तू म्हणच मला काय काय घेऊन चालले? माझा मी काय बी करेन. धान्य उद्या जेवायला नाही मिळायचं आपल्याला. का तुझ्या घरच्यानं दिलाय का? मी चालून देतो ना कमवून तुला. देताय म्हणून काय झालं? सोडा ते. तुझ्या गप नाही तर मी करू घेत सुद्धा एक मला होतोय तर. मला सुद्धा एक आणि एक बाबा बाबा चल. आता सोड की. मी कोणा देणार नाही. सोडा पटकन तुम्ही. सोड. तुला किती वेळा सांगितलं काय तुझ्या बापाच्या का हात आहे का? काय बी मी कर पावळपणा आणतो तूच. प्रत्येक वेळेस मला तू तशीच करते. खेळायला मी देतोय आणून आणि तू मला आत्मा मारते. पिण्यावर घालवताय हो तुम्ही. थोडं तरी विचार करा. तुला सांगतोय मी. समजून सांगतो. तसते नाटक बिटक करायची नाही ती. बाहेर येऊन पुन्हा काय म्हणलीत शेजाऱ्या पाजाऱ्याला कापून टाकीन. आलो तुम्ही स्वयंपाक बनवून ठेवू. मगाची म्हणली ना जेवायचं. आलो तुम्ही जेवायला ना तीच काय तुम्ही दारू पिऊन तुमच्या पाया पडते. उद्या चूल पेटायची काय? चूल पेटल की घरात त्यात इचकत बसती. 50 रुपयासाठी माझी इतकी इज्जत करते. आलोच आता तुला माझा भिंगा धावतो कसा येते बघ आता तुझं तू. कुठे झाली ग? चालली या नवऱ्याला बघायला. कुठे गेलाय काय माहिती. होय. दिसला का तुला माझा नवरा? अगं तुझा बेवडा नवरा कुठं असणार आहे? मागाशी मी बघितलं त्या आप्पा बरोबर निभार दुसतोय की दारू. कुठे बसलेत ते? अरे ते आपली नावे पाण्याची टाकी. हा. त्या टाकी खाली बसल्यात पेत. होय ग हा. सुंदर. हा. तुला किती मारलो या. कसलं लाल झालं या. काय करायचं अरे आता. हा? नशिबाचेच भोग म्हणायचे माझ्या. आता काय करतो सांग. कसे दिवस असली काढते ग तू सुंदरा. हम्म. तुझं कसं झालंय माहितीये का? हम्म. तुझा बेवडा नवरा काय सुधरत नाही आणि तू त्याला काय सोडत नाही. राघव तुला तर माहित आहे ना दिल्या घरी सुखी राहायचं म्हणून. अगे, कुठल्या जमान्यात गेली का तू? आता नवीन मध्ये का काय तू एवढे सहन करून घेते त्रास? मला हेच पटत नाही तुझं. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता माझ्या गाडी उचल. आपण दोघं काय करू, आई बापाला सांगू की बाबा नवरा इतका मला छळ करतोय, हाणतोय, मारतोय, दारू पितोय. डायरेक्ट म्हण ना दुसरं लग्न करते म्हणून मी. नाही र, तसा माझा लय जीव आहे त्यांच्यावर. काय त्या जीवाला करते? तुला हाय का सुख मला सांग बरं. सुधारणार एक दिवशी ते. कसलं बेवढं सुधारते अगं ती. चल बस जाऊ आपण. जातो. तो ए अर्जुन
बोला की आपण तर आप्पा येतो राईस करून घे. आपा तुमच्यासारखा गावामध्ये देव माणूस भेटणं एखाद्याचं नशीबच लागतं. चेष्टा करत नाही. तुम्ही आहे म्हणून तर मी आहे. ते तुला काय प्यायची ती पे पेऊ नको. वट हे अरे लिंबे टिंबे गिलास बारा चला. काय लागा ए टिंबे उठतंय पाय पाय थोडं थोडं जास्त भावचा पेक बर की. ए मोठा पॅक बार. बस बस मला नाही नको बाबा. अरे पे आईश करून घे. ते आप्पा येतो तू भेऊ नको. वड गापा ए खाऊ नका आता पाय दावा. काय रे मध्ये मध्ये आपा काय बे मान मी जेव्हा तुमच्या पाशी येतो ना तेव्हा माझं सर्व सुख दुःख मी सारे विसरून जातो. अरे अर्जुन तुझ्याला का सुख दुःखाचं बघतोयस. त्या जीवाचं विवाह सुख दुःखाचं बघ की. काय करू तुझ्या घरी आपण 1 किलो चिकन घेऊन जाऊ. तुझ्या बायकोच्या हाताला लई चवैर चाकू दे की जरा मला. बापा तुम्ही जेव्हा माणसाल ना तेव्हा तुम्ही माझ्या संग यायचं. जेवण काय जेवण काळजीच काम नका. तुम्हाला जेवायला मी तुम्ही घरी. ए, काम रात पाय दाबा. ए लिंब्या अरे त्या अर्जुनला पाज ना. पाच पाच ऐश करू दे आप्पा येतावर. तुम्ही बिया अशी सेवा करणारी माणसं पाहिजेत माझ्याकडे. चकना का लिंब्या टेंब्या. अरे काय रोज कमी पडतोय काय तुम्हाला. नेट जा बाकी हात पाय काय कमी पडतोय तुम्हाला. आप्पा तुम्हाला तरी जरा कळायला पाहिजे. प्रतिष्ठित नागरिक तुम्ही गावचं, तुम्हीच असं केल्यावरती कसं व्हायचं. अगं सुंदरी येणार आहे अर्जुनला आम्ही दोघं तुझ्या घरी. तुझ्या हातात चव चाकायला. आणि बघा ना चांगल्या झाडावर कशी माकडाचीच गर्दी होती. तसं काम झालं. तुम्हीच असं बोलायचं आप्पा म्हणल्यावरती कसं व्हायचं. असं नक टाळू अगं मला. तांबाखूच्या पुडीवानी तुला जपी फक्त मला चुना लावून जाऊ नको म्हणजे झालं. आमच्या आई वडिलांना शिकवलं आम्हाला कुणाला चुना लावायचा. आप्पा जाऊ द्या. बरं तुझ्या हाताची चव चाका येऊ ना घरी. ओ चला की घरी. होय हो चला की घरी. काय म्हणते सुंदर कोण आहे काय काय कुठं आहे मी. म्हणजे तुम्ही ए, धान्य दादा रे. विकून हिथं दारूची पार्टी केली तर काय आप्पा माझ्याच नवऱ्याकडून दारू पिताय आणि म्हणताय वे मी पाचतो म्हणून. शोभत का तुम्हाला. आपल्याकडे लय माल आहे सुंदरी. हा काय जनावरीचा काय संबंध आहे. काय आता असं का तूच घरी असा मला वाटत आराम करून दे. आलो तुम्ही सुंदरी तुझ्या नवऱ्यालाच काय तुला पण आयुष्यभर सांभाळेल. ये वाड्याव काय जमल ना. ए पाखरू आपल्या जाळ्यात आलं पाहिजे. आता गुळागत बोगा करील तुमच्या दोघाचा बी. हा ध्यानात ठेवा आणि लवकर कामाला लागा. चला हात दाबाय दाबा. हो चला की घरी. सकाळपासून तुम्ही काय खाल्लं नाही. चला. ए लिंब्या टेंब्या त्याला घरी पोचवा. सुंदरीला त्रास नाही झाला पाहिजे. लागा कामाला. सुंदरीला त्रास म्हणजे आप्पाला त्रास.
आलं का लक्षात? आजच तुझी चव चाकायला हाताची. सुंदरे पटकन बाहेर ये. काय हो काय झालं? मला काय कर हा. 50 रुपये दे. 50 रुपये? हा. कुठनं देऊ? माझ्याकडे नाही तो 50 रुपये. तुला माहित आहे ना मला अकलीचं औषध नाही घेतलं की मला सनिताप होतो. चांगलं बोललं सकाळ सकाळ की सुबह तोंडात काढायचं. मी तुला किती माहिती ती. पण नाही तर माझ्याकडे पैसे. मग हे कळत ती अयो काय करताय अहो तुम्ही? कान ठेवतो तुला बी आणतो काहीतरी. सोड मी नाही देणार काढत. तुला एकदा सांगितलं ना 50 रुपये दे. नाही तर कुठनं देणार हो मी? तुम्ही सारखं मला मारत असताय. आता मारले का तुला मी? मला माहित नाही का मला 50 रुपये दे. थांबा मी कुठं भेटतात का बघून आले. पटकन यायचं मला बी दुसरं काम आहे. चालली एकटी चालत. अगं कुठं चालली आहे? चालली माझं जरा काम आहे. अगं बस की मग सोडतो तुला. नाही मी जाते, तू जा बाबा. अगं बस. नको मी अगं जाते. बस तू सोडतो की तुला. सोड, तुला सांगितलेलं कळत नाही का? अरे तुला आता काय सोडतो तुला. नाही बाबा जातो. ए जा मग जातो मग मी. बाप्पू माझं एक काम करा की. काय केलंय रानात लागण वगैरे सगळी केली पण आता औषध पाणी ही त्याला पैसे पाणी लागणार आहेत. तर मला लय नाही 50,000 रुपये पाहिजेत. अरे सागर 50,000 काय मागतो? 1,00,000 तुला देतो, 1,00,000. पण तुला ह्या बापूचा बी नियम माहिती ना? बापू कुणाचा 7-12 कोरा ठेवत नाही. तुझा 7-12 घेऊन ये. 1,00,000 नाही 2,00,000 तुला देतो. बापू नियमाचा पक्का आहे, एवढं ध्यानात ठेव. बाप्पू ही एकदाच मदत करावं, मला गरज आहे. माझ्या रानात आता पीक येईल, त्याला औषध सगळं बघावं लागेल. एवढ्याच वेळेस माझं पीक गेलं की तुमचं तुम्हाला 50,000 तिथं 60,000 रुपये देतो. पण एवढ्या वेळेस मदत करावं. अरे सागर अख्ख्या गावाला माहिती बापूचा नियम. एक हाताने पैसे घ्यायचे, दुसऱ्या हाताने 7-12 द्यायचा. या नियमात कधीही बापूचा खंड पडलेला नाही. काकू, ओ काकू. सागर ही प्रॉपर्टी कोणाची? ही वय आपलं अर्जुन दादा पेताळा त्यांची बायको आहे. आणि मग ही माझ्याच नजरेच्या टप्प्यात कशी नाही आली प्रॉपर्टी? बाई नाव काय तुमचं? माझं काकूंकडे काम आहे. काकू कुठे आहेत? काकूला ओळखताय आणि ह्या बापूला ओळखत नाही वे? हा बापू घरचाच आहे समजायचं आणि काय असेल ते सांगायचं. काय नाही, काकूंकडे जरा पैशाचं काम होतं त्याच्यामुळे आले होते. किती पैसे पाहिजेत असे? बापू 1000 रुपये पाहिजे नव्हतं. एवढंच ना? कोळशाच्या खाणीत हिरा कसा? ही धर बंडलच. पण ह्या बापूवर बी ध्यान ठेव म्हणजे झालं काय? वहिनी अहो पैसे पडलं खाली. ए सागर ह्या बापूची नजर बहिरी सासण्यासारखी. आणि इकडे ते बंडल. आता बापू तुम्ही मला म्हणला 7-12 घेऊन ये, तेव्हा तुला मी पैसे देतो 50,000. मग आता कसं काय तुम्ही बिगर 7-12चं किंवा प्रॉपर्टीचं पैसे देत होता? अरे सागर तुझी गोष्ट वेगळी आहे आणि तिची गोष्ट वेगळी आहे. ती तुला नाही कळणार. ही अर्जुनची बायको आहे ना? हा ही तुला बंडल देतो, ही बंडल तुझं. पण ही अर्जुनची बायको प्रॉपर्टी माझी. ती कसं करायचं तुझं तू ठरव. मोजी अर्जुनची प्रॉपर्टी तुमची माझी. आणि मी कसं करून देऊ? तुला ही बंडल तुझी, बंडल तुझं, प्रॉपर्टी माझी. ती गणित तुझं तू सोडव. कसं सोडवायचं आलं का ध्यान? पण नक्की हो बंडल माझं. नक्की. पण ती प्रॉपर्टी अर्जुनची बायको माझ्या नावावर 7-12 चढला पाहिजे. आतापर्यंत कुणी या बापूचा 7-12 रिकामा
ठेवलेला नाही. ह्यो बी 7-12 माझ्या नावावर चढला पाहिजे. या आता तुम्ही निघा. आलाय बंडल घ्यायला. अरे दादा, तू कधी आलास? मी बराच वेळ झालेला आल्याला. दाजी कुठे आहेत आणि तू रडतेस का? नाही रे, मी कुठं रडते तेव्हा. अगं दीदी, तुझं डोळंच सांगतात काय झालं ते. खरं खरं सांग काय झालं ते. अरे दादा, तुला सांगते सर्व. चल आधी, तू लांबून आलाय, पाणी पे जरा. हे घे दादा पाणी. तू अचानकच आला दादा. तू अगोदर मला सांग, तू तुझ्या संसारात सुखी आहे ना? काय सांगू दादा तुला आता. माझं संसारात लय रही आहे. दाजी सारखं दारू पित असते तर बाहेरच्या नजरा पण मला लय खात असते त्या. पण आता काय करू मी. अगोदरच सांगायचं होतं ताई, असं चाललंय म्हणून. बघूया, मी एकदा दाजींना समजावून सांगतो. सारखंच कुठं सांगत बसायचं म्हणून मी सहन करत गेली. ताई, मी आज इथं मुक्कामच करतो आणि दाजींशी गाडी घेऊनच जातो आणि त्यांना 2-4 शब्द समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघ आता, तुझं ऐकलं तर ऐकलं, माझ्याच्याने तर काय ते ऐकत नाहीत. बघ आता. बघूया, आपण प्रयत्न करूया दारू सोडायचा. मी पण कामाला जाईल म्हणलं होतं, 4 रुपये कमवल म्हणलं होतं, पण दरवाजाच्या बाहेर गेलं तरी दारोड्याच्या बायकोची काय सांगू तुला, नजरा खातात रे मला. तू बस दादा, मी कपडे धुवून येते, मग आपण दोघं जेवण करू. ठीक आहे, चालेल. नाही, बरं झालं. कारण मला ते सांगूनच गेली होती की आज माझा भाऊ येणार आहे आणि म्हणजे नक्की तुम्हाला 100 रुपये देईल. दाजी, तुम्हाला 100 काय 200 रुपये देतो, पण माझे 2 शब्द ऐकून घ्या. ऐकतो की. दाजी, मी तुम्हाला 100च काय 200 रुपये देतो. तुम्हाला काय दारू प्यायची तेवढी दारू प्या, पण तुम्ही माझ्या बहिणीला सुखात ठेवा. तिला सोने नाण्याची गरज नाही. तिला प्रेम, आदर ह्याचीच नितांत गरज आहे. तुम्ही जे दारू पिऊन तिला त्रास देता त्याच्यामुळे फार तिला त्रास होतो. ती कदाचित वेडवाकडं पाऊल पण उचलू शकते. तिच्याकडे बघण्याचा गावच्या लोकांचा दृष्टिकोन पण फार वेगळा होण्यात चाललेला आहे. संदीप, नवऱ्याला बायकोला जपायचं असतं हे तू मला सांगितलं. तू एक माझा लहान मेवून असताना, पण खरोखर तुला सांगतो की मी हितका म्हणजे ती या दारूच्या हारी गेलो खरोखरच. त्यामुळं मी हितका नालायक नीच माणूस. पण हेतून पुढं संदीप, मी तुला शब्द देतो, कधी दारूच्या हारू जाणार नाही. मी माझ्या संसाराच बघणार. रणजित, सन्या, आली बघ त्या बेवड्याची बायको. ही प्रॉपर्टी त्या बापूच्या नावावर करायची जबाबदारी तुमची. काय? हो बापू. हा, आणि जावा तिला धरा, न्या वाड्यावर. आता तुम्ही सांगितलंय बापू, धरतो तिला वाड्या. जावा. काय जर तुम्हाला अडचण आली, कोण काय बोललं, बाप्पू तुमच्या पाठीमाग आहे. उचला तिला हो बापू. आणि न्या वाड्यावर. हो हो. सुंदरे, सुंदरे, ए कोण रे तू? बापूने सांगितले वाड्या. कोण? ए सरे, जाऊ दे मला. सुंदरे, ए सरे. अरे धर 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 धर. रणजित, सन्या, ती अर्जुनची सुंदरी सुटली नाही पाहिजे. तिला धरून वाड्यावर आणायची कोणत्याही परिस्थितीत. जावा, तुमच्या माग बाप्पू आहे, धरा तिला. सोडा मला, सोडा मला बापू, सोडा कुठं मला. पळते? चल वाड्यावर. हा, तुला चल चल म्हणतोय तुला. बापू, घरात पण माझा छळ चाललाय, ती चाललाय. नवरा दारू पिऊन रोज मारतोय मला. तुम्ही तरी नका मला असं छळू. तुम्ही तरी नका अशा नजरा माझ्यावरती टाकू. नाहीतर असं करा, मला हितच मारून टाका. तुझी ही हिंमत ह्या बापूवर हात उघडायची? हा, बापू, आतापर्यंत सण केलं, पण आता इथून पुढं कधीच सण करणार नाही. बापूच्या चमचे, ए बुटारण्या चलणे,
परत जर भेटलं ना तोडून टाकीन तोडून. निघतो का नाही बघतोयस काय सुतार की पुढं. बायकोला कुठल्या सोन्या नाण्याची अपेक्षा नसती, तिला फक्त एवढीच अपेक्षा असती की तिचा नवरा तिच्याशी खंबीरपणाने पाठीशी उभा राहायची, नाहीतर अशी जी डोळ्या टाकणारे असतात ना तिला कधीच छाळणार नाहीयेत. बघ सुंदर, माझं चुकलं मला माफ कर. मरीन पण तुझ्यासाठी दारूच कायमची सोडी. मला पण तेच पाहिजे. चला घरी. चला.